हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी प्रतीक्षा छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज सगळ्यांच्या नाश्त्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी मी इथे रवा उत्तप्पा बनवत आहे. तर मुलांना रोजच डब्याला काय द्यायचं खूप म्हणजे विचार करून द्यावा लागतो. मुलांना रोजच भाजी चपाती दिली तर त्यांना ती नकोशी वाटते. मग म्हटलं चला कालचं दही शिल्लक होतं. एकादशी होती, खिचडीमध्ये खाण्यासाठी दही वगैरे आणलेलं होतं. मग ते दही शिल्लक होतं. मग मी त्याचंच रवा उत्तप्पा करायचं ठरवलं. तर 2 कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं एकत्र बारीक करून घेतलं आणि त्यानंतर रवा आणि दही मी मिक्स करून एक 15 मिनटं भिजायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये मीठ वगैरे टाकलं आणि नंतर डोसे करण्यासाठी घेतलं. तर याला उत्तप्पा, डोसे वगैरे काहीही म्हणू शकतात. परंतु माझा प्रॉब्लेम होतो की रवा उत्तप्पा केल्यानंतर तो असा जास्त पातळ कुरकुरीत होत नाही. तर थोडासा जाडसर असाच होतो. पण चवीला एकदम टेस्टी लागतो. त्याच्यामुळे मी अधूनमधून हे अशी करत असते. तर एक 5 मिनटं रवा उत्तप्पा टाकल्यानंतर एक 2 मिनटं आपण कमी गॅसवर झाकून ठेवलं की एकदम छान असा आपला हा उत्तप्पा तयार होतो. तर दुसरीकडे त्याच्यासाठी चहा वगैरे केला आणि टिफिन वगैरे पॅक करून त्याला दिला. तर रवा उत्तप्पा एकदम कुरकुरीत होण्यासाठी तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय.